आणि यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात, पाहूया। भारतीय जनता पक्षाचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, शिवसेनेचे आहेत, आमच्या महायुतीच्या घटक पक्षांचे आहेत, ते सर्व आजी माजी मान्यवर पदाधिकारी, माझ्या तासगाव कवठेमंकाळ परिसरातून आलेले सगळे मतदार बंधू भगिनी, माझ्या मायमाऊली, माझे पत्रकार मित्र आणि माझ्या सहकार्यांनो, आज मी खरं तर इथं येत असताना आपल्या महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने विधानसभेवर पाठवण्याचा दृढ संकल्प करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी बसलोय। तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। त्यामध्ये मधल्या काळामध्ये आपले अजितराव घोरपडे यांच्या मातोश्री लक्ष्मीदेवी घोरपडे या काही दिवसापूर्वी स्वर्गवासी झाल्यात, त्यांना मी सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागृत गणपती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माझ्या तासगावच्या उजव्या सोंडेच्या गणपतीला वंदन करतो। देशाच्या स्वातंत्र्यासाठी पत्री सरकारच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांच्यासह तमाम क्रांतिकारकांना देखील मी अभिवादन करतो। मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना आणि माझ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला दिवाळी सणानिमित्त शुभेच्छा देतो। हा दिवाळी म्हणजे दिव्याचा, प्रकाशाचा सण। या सणाच्या निमित्तानं राज्यातल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये विकास, नवा प्रकाश आणण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया, असं आव्हान देखील मी सुरुवातीला करतो। मगाशी सांगण्यात आलं की आज धनत्रयोदशी आणि दिवाळीचा हा दुसरा दिवस। काल वसुबारस झाली, गाईची वासराची आपण पूजा केली आणि आजच्या दिवशी आपण धनाची पूजा करत असतो। आपल्या सर्वांना घरात धनधान्याची समृद्धी यावी, कुटुंबातल्या प्रत्येकाला सुख समाधान लाभावं, अशा प्रकारच्या देखील शुभेच्छा देतो। आज मी तासगावमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचं सरकार, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं पुन्हा निवडून आलं पाहिजे आणि त्याकरता त्या विचाराचा प्रत्येक आमदार आपल्या महाराष्ट्रातनं विजयी झाला पाहिजे, हे सांगण्याच्या करता आणि आम्ही गेल्या काही काळामध्ये, काही वर्षांमध्ये केलेली कामं, आम्ही का तुम्हाला मतं मागतोय, आम्ही काय काम केलेलं आहे, आमचं उद्याचं विजन काय, आम्ही तरुण तरुणींच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, कष्टकऱ्यांच्या करता, मायमाऊलींच्या करता, समाजातल्या सर्व घटकाच्या करता काय करू पाहतोय, हे सांगण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे। केंद्र सरकारच्या मदतीनं, राज्य सरकारच्या मदतीनं ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं आपल्याला सुरू करायची। खऱ्या अर्थाने या भागाचा विकासाचा शुभारंभ हा आपल्याला संजय काकांच्या रूपाने करायचा आहे आणि म्हणून संजय काकांना लोकप्रतिनिधी म्हणून असणाऱ्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा माझ्या तासगाव कवठेमंकाळच्या जनतेला करून द्यायचा आहे। काम कशा पद्धतीनं आणले जातात आणि ती कशी गतीनं केली जातात, याचा त्यांना गेल्या 10 वर्षाचा खासदार म्हणून दांडगा अनुभव आहे। विधिमंडळामध्ये मी अजितराव घोरपडेंनी एकत्र काम केलेलं आहे। स्वतः संजय काका देखील विधिमंडळामध्ये होते, त्यांनाही आम्ही मागे विधान परिषदेवर घेतलेला आहे। मित्रांनो, हा मतदारसंघ हा आम्ही गेले 7-8 वर्ष वेळेला बघितलाय। आर पाटलांचा मतदारसंघ, त्याच्यानंतर सुमनताईंचा मतदारसंघ आणि आता उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाचा मतदारसंघ करायचा, हा एक महत्त्वाचा निर्णय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा वापर
हा उद्याच्या काळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. तासगावकरांच्या, कवठेमंकाळकरांच्या आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता कोण करू शकेल? इथल्या लोकांना न्याय देण्याच्यासाठी कोण आपल्याला मदत करू शकेल? मोठ्या तळमळीनं, कर्तव्य भावनेनं, सामाजिक बांधिलकी जपून काम कोण करू शकेल याची मी आपल्याला संजय काका पाटलांच्या रूपाने हमी देतोय. म्हणून मी इथं तुम्हाला सांगण्याच्या करता आलेलो आहे. इथं आज स्वराज्य रक्षक संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढे नेतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रगत, पुरोगामी, सर्व धर्म समभावाचे विचार जनमानसामध्ये रुजवण्याचं महायुतीचं काम आमचे उमेदवार संजय काका पाटील ही महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावतील. काही जण घाबरतात. अल्पसंख्याक समाज दबक्या आवाजामध्ये म्हणतो की आमचं कसं व्हायचं, आम्हाला त्रास होईल का? काही जणांना असं वाटतं की आपल्याला त्रास होईल. मी आपल्याला तासगावच्या परिसरामध्ये सांगतोय, मी या महायुतीच्या सरकारमध्ये, मी शिवशाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीनं पुढे जाणारा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्र मला ओळखतोय. आज मी 5व्यांदा उपमुख्यमंत्री झालेलो आहे. गेल्या काही वर्षामध्ये काम करत असताना काही घटना कुठल्याही समाजावर घडली तर मी तिथं पोहोचलोय आणि अडचणीमध्ये असणाऱ्यांना मदत करण्याचं काम, त्यांना आधार देण्याचं काम, त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम, त्यांचा संसार पुन्हा मार्गी लावण्याचं काम, हे मी राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्याने केलेलं आहे. मग तुम्ही विशाळगडावर झालेली घटना घ्या, तुम्ही त्याच्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पुसे सावळीला झालेली घटना घ्या. मी गेले काही वर्ष ह्या सरकारमध्ये काम करत असताना अनेक सरकार आली, मी बऱ्याच सरकारमध्ये काम केलं. तुम्ही मला सांगा की कामं करत असताना, काँग्रेसचं सरकार असताना माझ्या मायनॉरिटीला काय आधार दिला? आज मी सरकारमध्ये होतो, एकनाथराव देवेंद्रजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे. राज्यातल्या अल्पसंख्याक बांधवांचं मागासलेपण दूर करण्याच्या करता जसं आम्ही मागच्या काळामध्ये सारथी काढलं, हे बहुजन समाजाच्या करता काढलं, अमृत काढलं, हे ब्राह्मण समाजाच्या करता काढलं, महाज्योती काढलं, हे ओबीसी समाजाच्या करता काढलं, बार्टी काढलं, माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता काढलं. त्याच्यातला मातक समाज मला म्हणायचा, दादा आमच्या करता काही वेगळं काढा. आम्ही लोकांनी महायुतीतनं त्यांच्या करता आरटी काढली, माझ्या आदिवासी समाजाच्या करता टार्टी संस्था काढली. मला माझे बांधव म्हणायचे की दादा आम्ही अल्पसंख्याक आहेत, आम्ही भारतीय, आमच्याकडे काही विचार होणार आहे का नाही? मी यावेळेस ह्या सगळ्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. हे काम ह्याच्या आधी 75 वर्षात महाराष्ट्रात झालं नव्हतं. त्याचा विचार कुठं अल्पसंख्याकांनी केला पाहिजे, त्याच्यातनं त्या भागातल्या मुलांना मुलींना मदत होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन केले, जाऊन बघा कसं आहे. जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन केलेलं आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला शासनाकडनं देण्यात येणाऱ्या हमीची मर्यादा 30 कोटी होती, 30 कोटी. आम्ही सरकारमध्ये 500 कोटी रुपयाची ती मर्यादा केली. भाग भांडवल माझ्या मौलाना आझाद महामंडळाचं 1000 कोटी रुपये केलं, 1000 कोटी रुपये. कुणी मायेचा लालनी मागच्या वेळेस अशा पद्धतीनं केलेलं नव्हतं. शैक्षणिक कर्जाची मर्यादा 5 लाखापासून 20 लाखापर्यंत केली आणि उच्च शिक्षणाच्यासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबवून शिष्यवृत्तीची रक्कम त्याच्यामध्ये 50,000 पर्यंत वाढवण्यात आली. आणि अनेक समाजात आम्ही वेगवेगळ्या हुशार मुलं मुली, परंतु आई वडील गरीब, त्या मुला मुलींना परदेशात जायचं असतं आणि त्याच्याकरता त्यांना शिष्यवृत्ती पाहिजे असते. माझ्या अल्पसंख्याक समाजामध्ये पण मुली हुशार आहेत, मुलं हुशार आहेत आणि त्यांना त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याच्या करता अल्पसंख्याक समुदायातील दरवर्षी सुरुवातीला 75च
पण ह्या मुलांना मुलींना सिलेक्ट करून त्यांना दरवर्षी 50 लाख रुपये प्रत्येकी खर्च करणार आहे. 50 लाख रुपये. आणि ह्या पद्धतीनं प्रति विद्यार्थी 40 लाख. मी चुकून 50 लाखाचा आकडा सांगितला. मी खरं बोलतो, माझ्याकडनं चूक झाली तर मी माघार घेतो. प्रति विद्यार्थी 40 लाख रुपये प्रतिवर्षी. अल्पसंख्याक उमेदवारांच्या करता पोलीस भरतीमध्ये पण मी प्रशिक्षण योजना, महिला आर्थिक विकास महामंडळाकरता 15 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समाजातील महिलांच्यासाठी नवीन 2800 बचत गट आम्ही स्थापन केले. डॉक्टर जाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण, पूर्वी 2 लाख मिळायचे, आता 10 लाख रुपये केलेत. मदरशांच्या शिक्षकांच्या मानधनात तिथं इद्रिस नायकवाडींना विचारा, 6000 रुपये होते, 16000 केले महिन्याला. 8000 होते, 18000 रुपये केले. या पद्धतीनं आम्ही सर्व धर्म समभाव, शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन चाललोय. तुम्ही का घाबरताय? हे निरेटिव्ह सेट करतात की कुठंतरी तुम्हाला अडचणी येतील. मला यावेळेस 12 जागा भरायच्या होत्या. कशाच्या? राज्यपाल नियुक्त. परंतु नंतर आमचं ठरलं की आता 7च भरायच्या, 5 नंतर भरायच्या. आणि त्याच्यात माझ्या वाट्याला 2 आल्या. मी काय केलं? मी बघितलं विधान परिषदेमध्ये सगळे वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व आहे. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये माझ्या मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व नाही. मी इद्रिस नायकवाडीला तिथं आमदार केलं की नाही? मला कोणी सांगायला आलं होतं? त्याच्यामध्ये दुसरा एक ओबीसीचा केला, एक अल्पसंख्याक केला. कारण सगळ्या नुसतं भाषणात सांगून चालत नाही. शिवशाहू फुले आंबेडकर, अरे विचारधारा सांगतो त्यावेळेस कृती काय ते दाखव ना. ती दाखवली. त्याच्यामध्ये एवढ्यावर नाही थांबलो. आत्ता मला जागा कमी मिळतात, ठीक आहे, हरकत नाही. मला मिळालेल्या जागा महायुतीमध्ये त्यामध्ये 10% पेक्षा जास्त जागा मी अल्पसंख्याक उमेदवार दिलेले. 10% पेक्षा जास्त. आदिवासी समाजाला 10% पेक्षा जास्त उमेदवार दिले मला आलेल्या जागेत. महिलांना 10% पेक्षा जास्त दिले आणि मागासवर्गीयांना दिले. ज्यावेळेस मी शिवशाहू फुले आंबेडकरांचं मानतो त्यावेळेस मी माझ्या असणाऱ्या जागांच्या मध्ये 40% जागा महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याकांना दिले. दाखवा कोणी दिले. बघा तुमच्या याद्या आता आज 3 वाजता कळेल. ह्या पद्धतीनं, कारण मी त्या विचाराने पुढे गेलेलो आहे. आज मी सरकारमध्ये आहे. मला केंद्राचं काम आवडलंय, मोदी साहेबांचं काम आवडलंय. 24 तासातले 20-20 तास काम करत असतात. फक्त भारताचा कसा विकास होईल, जागतिक पातळीवर भारताचं नाव लौकिक कसा वाढेल, हे करत असताना आपल्या महाराष्ट्रालाही त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळं आम्ही सरकारमध्ये गेलो. मी तासगावकरांनो, एकनाथराव शिंदे बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेला त्यावेळेस माझ्या चेंबरमध्ये सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जमले. सगळे 100% सह्या केल्या. पवार साहेबांना एक निवेदन दिलं की साहेब 2.5 वर्षात, सव्वा वर्ष करोनात गेलं, सव्वा वर्षच कामं झालीत, राहिलेली कामं नाही झाली तर आम्ही लोकांना काय सांगणार? काय दिवा लावला, काय विकास केला, किती योजना आणल्या, किती 1000 कोटी रुपये आणले. आणि साहेब म्हणले ठीक आहे, काहीतरी मार्ग काढू. मार्ग निघेना. हे सगळ्यांची अस्वस्थता. सगळे म्हणायचे नाही, निर्णय घ्या. मी म्हणलं की साहेबांना आवडणार नाही. मागं 2014ला आठवा तासगावकरांनो, 2014ला प्रत्यक्ष निकाल लागला नाही, सगळं काउंटिंग झालं नाही आणि बाहेरनं बिनशर्त पाठिंबा भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने दिला की नाही? हे कसं काय? आम्ही तर, मी बारामतीहून मुंबईला पोहोचेपर्यंत मी टीव्हीला बघतोय प्रफुल्ल पटेल सांगतायत बिनशर्त पाठिंबा भाजपला. अतिशयाला मी गेल्यावर म्हणलं ही कसं काय विचारधारा बिर नाही. म्हणले आता
गरज होती, सरकार बनत नव्हतं, ते करायला पाहिजे होतं. मग आत्ता मी केलं ते करायला पाहिजे होतं. मी केलं की चूक केली आणि इतरांनी निर्णय घेतला की तो बरोबर निर्णय. असं कसं चालेल? त्यामध्ये मित्रांनो मी आपल्याला सांगतो, आम्ही अनेक जण एका बॅचचे आहोत. मी काल 8व्यांदा माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी फॉर्म भरला 8व्यांदा. मी आपल्याला सांगतो, आबा पण माझ्याबरोबरच इथं आमदार झाले. हे सगळं होत असताना त्याचा थोडासा उल्लेख संजय काकांनी केला. त्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र काम करायचो. आबाला वक्तृत्व होतं, त्याच्यामुळं काम करत असताना असेच दिवस जात होते. आणि 99ला सरकार आलं. पहिला मुद्दा काय होता? राष्ट्रवादीची स्थापना का झाली? 10 जूनला शिवाजी पार्कला स्थापना झाली की परकीय व्यक्ती या देशाची पंतप्रधान होता कामा नये. म्हणजे कोण? सोनिया गांधी. आपण काढला पक्ष, सगळ्यांनी पाठिंबा दिला. हे झालं 10 जूनला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. लगेच विलासराव देशमुख काँग्रेसचे आणि आम्ही राष्ट्रवादीचे एकत्र सरकार. आता जे आयला म्हणलं हे कसं काय झालं? अहो 4 महिन्यापूर्वी आपण सांगितलं काँग्रेसमधनं बाहेर पडलो, काँग्रेसने हाकलून दिलं आम्हाला, गेट आउट. आणि म्हटलं पुन्हा त्यांच्याच दावणीला जायचं. नाही, सरकार आलं पाहिजे. सत्ता असल्याशिवाय कामं होत नाही. आणि मग मी कामं करण्याकरताच गेलो ना. मी काय चुकीचं केलं? मी आत्ता मिरवणुकीने एक होतो, काय तासगावची अवस्था आहे या. बरं बारामतीला बघा कशी काय बारामती केली. मी आत्ता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालायला उतरलो, तिथनं समोर तुमचं बस स्थानक बघितलं. अरे माझं बस स्थानक येऊन बघा काय बस स्थानक आहे. आणि इथलं बघा, अरे नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असावी लागते. त्याच्यामध्ये नुसतं भाषणं करून तुमची पोटं भरणार नाही. भाषणं करून इथल्या मुलामुलींना रोजगार मिळणार नाही. अरे इतके वर्ष सगळ्यात जास्त काळ कोण गृहमंत्री राहिले माहितीये? RR पाटील. मी कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो, अरे एकदा मला द्यावं गृहमंत्रालय, बघतोच एकेकाला. बघतो म्हणजे चांगला कारभार करायला. वेडवाकडे चालू देणार नाही. मला वेडवाकडे खपतच नाही. माझा कार्यकर्ता चुकला तरी मी म्हणतो घे त्याला टायरमध्ये जिजा मायला. हे काम आम्ही करतोय का? तर सगळ्याला न्याय द्यायचा आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मला अल्पसंख्याक समाजाला सांगायचं आहे. मी या सरकारमध्ये आम्ही कुणावर अन्याय होऊन देणार नाही. तुमच्यावर पण नाही आणि इतर कोण असेल संख्येने कमी असेल त्याच्यावर पण नाही. सगळ्यांना इथं जगण्याचा अधिकार आहे, राहण्याचा अधिकार आहे, त्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे. आणि मग असं असताना हे काय चाललंय? हे कशा करता चाललंय? आज तुम्हाला मला कुणाची थेटा मस्करी करायची नाही. RR गेल्यानंतर स्मिताच्या लग्नाला मी उभा होतो. मी तिथं की बाबा हे जे वडील जाईत, आपण आपली संस्कृती आहे आणि त्या पद्धतीनं लग्न मी जमवलंय. माझ्या जिजाई बंगल्यात मी उपकार केले नाही. माझ्या एका सहकार्याच्या मुलीच्या करता मी केलं. आपण प्रत्येक मुलीच्या करता केलं पाहिजे. तिचं संरक्षण, तिचं शिक्षण. मगाशी बोलत असताना त्या ठिकाणी शिवानीताईंनी सांगितलं खूप योजना आम्ही आणल्या, त्याच्यावर मी येणार आहे. पण आज इथं तासगावमध्ये काय कामं झाली? मगाशी बोलताना कोणीतरी रिंग रोड सांगितलं. म्हणले रिंग रोड नाही, ते अर्धाच रोड आहे. रिंग म्हणल्यावर फुल, हाफ रिंग रोड आहे, हाफ, असं काहीतरी सांगितलं त्यांनी. आज इतर भागात तुम्ही मला सांगा तासगावकरांनो, आज इतके वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व दिलं. मला आठवतंय एक निवडणूक इतकी अडचणीची आली. मी 99 साली साताराचा पालकमंत्री होतो. मी संजय काकाला सर्किट हाऊस साताराला बोलवलं आणि मी त्याला म्हणलं, संजय काका मी शब्दाचा पक्का आहे रे. म्हणलं काय करायचं? म्हणलं ह्यावेळेस RRच्या विरोधात फॉर्म भरू नको रे. तू फॉर्म भरला तर नक्की तू निवडून येईल ही बाबा पडेल. मग तो म्हणला तेव्हा का तुमच्याकरता ऐकतो. त्यांनी ऐकलं
RR निवडून आला, मी त्यांना 6 वर्षाच्या करता आमदार केलं की नाही केलं. आताच्याही काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कवठे महांकाळमध्ये अजितराव घोरपडे काकाच्या बरोबर नव्हते ना, आता आहेत ना. आता कसं झालं ही त्याच्यामध्ये मी अजितराव घोरपडे 99 साली मला ज्यावेळेस कृष्णा खोऱ्याचं मंत्रिपद दिलेलं होतं त्यावेळेस ते माझ्याबरोबर राज्यमंत्री होते. ते आमचे बारामतीचे जावई आहेत. त्याच्यामुळं आणखीन जावई म्हणल्यावर जरा जवळीक वाढतीच ना खरं ते. आणि त्याच्यातून मी अजितरावना म्हणलं, अजितराव तुम्ही वेगळे विचार, संजय काकाचा वेगळा विचार, आणि त्याच्यातून कवठे महांकाळ मागं राहतंय, तासगाव मागं राहतंय, त्याच्यापेक्षा तुम्ही एकत्र या ना, आपण राष्ट्रवादीतनं काम करू. आज तुमचा तरुण सहकारी राजवर्धन घोरपडे हा तिथं काम करू पाहतोय, त्यालाही वाटतं की मला काहीतरी संधी मिळावी. त्याच्यामध्ये प्रभाकर बाबा त्यालाही वाटलं पाहिजे, नवीन पोरांना वाटलं पाहिजे. नाही तर काय थांबारे हे असलं काय चालतंय. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत हे चक्र आहे. काही वर्षांनी आम्ही आता तरुणपणे 29-30 वर्षे खासदार झालो. आत्तापर्यंत प्रतिनिधी, खासदार, आमदार, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री सगळी पदं मी भोगली. पण पुढं नवी पिढी पण तयार केली पाहिजे ना. इथं आता नमस्ते अण्णा यांचं दुकान आहे, हॉटेल, त्याचा 60-65 वय झाल्यावर त्याचा पोरगा तयार झाला पाहिजे ना. काही हे नाहीच राहावं सारखं बापानीच राहावं. नाही तू बारकाय अरे त्याला कधी संधी देणार. ती येवले अमृत तुल्य, त्याच्यात पण पुढच्या पिढीला संधी दिली पाहिजे. हे चक्र आहे जगाचं. आणि त्याच्यातनं हे करत असताना मी अजितरावांना म्हणलं, अजितराव आपल्याला ही जागा निवडून आणायची. जागा निवडून आणण्याच्या करता माझी एक अट आहे, आपण सगळेजण समविचारी आहोत, आपण काही वेगळे नाही आहेत. तर तुम्ही मला कवठे महांकाळमधनं लीड द्या. आमच्या संजय काकाला तुम्ही लीड दिलं तर ह्या बाबाला लीड न देता आमदार केलं की नाही. ते समाजाकडे बघून केलंय. इलियास नायकवाडी आम्ही बघायचो काय भाषणं करायचे, ते शेवटपर्यंत आमदार झाले नाही. मला इतकं वाईट वाटायचं. इलियास नायकवाडी आता वर्ण बघत असतील, चला मी नाही तर इद्रिस तरी झाला की नाही. तसं मला आमच्या त्या बाबतीत राजवर्धन घोरपडेंनी, आमच्या कवठे महांकाळमधल्या अजितरावांनी, सगळ्या मान्यवरांनी यांनी ठरवलं तर लीड मिळू शकतं. तुम्ही लीड द्या कवठे महांकाळमधनं, मी तुम्हाला विधिमंडळामध्ये घेतलं नाही तर म्हणेल त्या. आपण नुसतंच तांबरे, मी नुसती कुणाला मागणी करत नाही. मी एका हाताने तुम्ही मला द्या, त्याच्यात तुम्ही सक्सेस झाला, मी माझ्या हाताने तुम्हाला देतो. त्या पद्धतीनं त्याच्यात 2 आमदार होतील, एक कवठे महांकाळचा होईल, एक तासगावचा होईल. काय वाईट आहे. आज मला सांगा काय रे तुमच्या सूतगिरणीची अवस्था आहे. आज मला हे ऐकून वेदना होतात. मला स्वतः त्याने सांगितलं की दादा पवारसाहेब मुख्यमंत्री होते, मी साहेबांच्याकडे गेलो आणि ती सूतगिरणी मंजूर करून आणली. म्हणलं दर आता चांगली उभी कर. आज शेजारी पलूस, तिकडं पलीकडे सांगोला, त्या तालुक्यातल्या सूतगिरण्या चांगल्या चालतात आणि त्याच्या तासगावची काय चालते. कर्तृत्व कुणाचं लागतं ना, माणूस कर्तृत्व नसावं लागतो. लेचापेचा असून संस्था चालत नाही. आज या तालुक्यातली खरेदी विक्री संघाची काय अवस्था आहे, या तालुक्यातली किसान नागरी पतसंस्थेची काय अवस्था आहे, इतर सहकारी संस्थांची काय अवस्था आहे. अरे नुसतीच बटणं दाबताय परंतु कामच होत नाही. बटणं काय दाबताय. आज आम्ही काम करतो, आमचं काम बोलतं. येऊन जावं तुम्ही बारामतीमध्ये किंवा इतर भागामध्ये, इथं काहीच नाही. फक्त भावनिक होऊन मतं देऊन प्रश्न सुटत नाहीत. आज चेंबू ताकारी म्हैसाळ अजितराव सांगायचे की दादा हे केलं पाहिजे. कुणाला वाटलं होतं एवढा ऊस लागेल, एवढे द्राक्षाच्या बागा लागतील. अरे तिथं कुसळ उगवत नव्हतं. तिथं काय आता ऊसाचा रगदार ऊस यावा लागलाय, कांद्याच्या पातेसारखा ऊस आहे. अरे पाणी आणलं म्हणून आहे ना.
इथं काय ह्या संदर्भामध्ये मध्ये सांगितलंय कधी की पाईपलाईन मधनं काहीतरी केलं. अरे पाईपलाईन मध्ये केलं तर जमीन मुरणार कसं? मग तलाव तरी भरून घेतले पाहिजे. आज आम्ही हे करू शकतो. केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे ते अजून 4.5 वर्ष राहणार आहे. आज मोदी साहेब, अमित शहा, कृषी मंत्री आमचे शिवराज सिंह चौहान, त्याच्यामध्ये पियुष गोयल, नितीन गडकरी, त्याच्यामध्ये नड्डाजी, ह्या सगळ्यांच्या माझ्या ओळखी झालेल्या आहेत. त्याच्यात आपण शब्द टाकला तर मदत होते. पहिल्या कॅबिनेटला त्यांनी ₹1,00,000 कोटीचं वाढवणचं बंदर आपल्याला मंजूर करून दिलं. 35 वर्ष झालं नव्हतं. आज 10-12 लाख मुलं तिथं कामाला लागणार. करोडो रुपयाचा उलाढाल तिथं होणार आहे. आज आपल्याला अजून काही कामं करायची. कामं अशी सांगून भाषणात होत नाहीत. सगळी सोंग करता येतात. तासगावकरांनो, पैशाचं सोंग नाही करता येत. पैसा कुठनं आणणार? आम्ही केंद्रात जाऊ. मोदी साहेब, आपल्या विचाराचं सरकार आहे, आम्हाला इथं निधी पाहिजे. आम्हाला निर्मला सीतारामन, हा आमचा प्रोजेक्ट आहे, आम्हाला वोट बँकेमधनं पैसे पाहिजे. आम्हाला जपान गव्हर्नमेंटमधनं पैसे पाहिजेत. 0.5% पैसे मिळतात. मध्ये पुण्याला नदी सुधार कार्यक्रमाला 1,000 कोटी रुपये 0.5% आणले. का आणले? आमच्या त्यांच्या ओळखी होत्या म्हणून आणले. इथं काय आणलंय? इथं कुणी काय दिलंय? नुसतं तुम्ही भाषण ऐकून आयला लयच भारी बोलला रे, तिच्या आयला काय पट्टीचं बोलला. अरे तुझं काय झालं ती बघ ना. बोलला काय? ह्या कानातनं ऐकलं आणि त्या कानातनं गेलं. तुला काय मिळालं? तुझ्या घराला काय मिळालं? तुझ्या प्रपंचाला काय मिळालं? ह्याचा विचार करा ना. आता ती वेळ आलेली आहे. अरे बाबांनो, आज मी यांना सगळ्यांना सांगायचं होतं माझ्याबरोबर चला. मी माझ्याबरोबर आलेल्या आमदारांना राहिलेल्या ह्या 1.5 वर्षात 1.5, 2-2 हजार कोटी रुपयाचा निधी विकास कामाला दिला. 1.5, 2-2 हजार, 3-3 हजार कोटीचा निधी दिला. तुम्ही कुठलाही इथं या, दादा हा आमदार तुमच्याबरोबर आहे, बघू गेलं किती निधी दिला. दूध का दूध, पाणी का पाणी दाखवीन. त्याच्यामध्ये हे करा ना. आज हे सगळं करत असताना मला सांगण्यात आलं की आता अर्थसंकल्प आम्हाला झटका बसला. आम्हाला अल्पसंख्याकांनी, मागासवर्गीयांनी दणका दिला. मागासवर्गीय आम्हाला लोकसभेला मिळालेच नाही. ते म्हणले संविधान बदलणार. म्हणलं कसं काय? नाही म्हणले अब की बार 400 पार, अब की बार 400 पार. मग 400 कशाला पाहिजे? बहुमताला तर 250 लागत आहेत. मग ह्यांनी काय डोक्यात घातलं? अरे ते 400 पार पाहिजे, ह्यांना संविधान बदलायचं आहे बाबासाहेबांचं. बरं, बाबासाहेब आपल्या सगळ्यांचं घटनेचे शिल्पकार आहेत, आपलं दैवत आहे, महामानव आहेत. आणि म्हणले त्यांचं संविधान बदलणार, आरक्षण काढणार, कायदा बदलणार, घटना बदलणार. झालं ना. ते इतकं पर्क्युलेट झालं आम्हाला कळलंच नाही. आम्ही सांगू दमलो. अरे जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कोण माय चालाल धक्का लावू शकत नाही. पण लोकांनी आमचं ऐकलंच नाही. आज संविधानाचा आदर आम्ही करतो की नाही? प्रत्येक ठिकाणी संविधान भवनाचं काम सुरू झालंय की नाही? आज पंतप्रधानांनी शपथ घेताना संविधान तिथं होतं. संविधानाचा पहिल्यांदा नतमस्तक झाले, नंतर शपथ घेतली. हे अरे संविधानाचा सर्वांनाच आदर आहे. परंतु फेक निरेटिव्ह सेट केला. अल्पसंख्याकांना सांगितलं हे सरकार आलं तर तुमचं काही खरं नाही. आता नवीन कायदा केला, मी आता विसरलो तो कायदा. तो परदेशातल्या भारतीयांना आपल्या भारतात आणण्याच्या करता तो कायदा केला. त्याच्यात तिथं युद्ध चाललंय. कुठं? इस्रायलमध्ये युद्ध चाललंय. कुठं? रशियामध्ये, युक्रेनमध्ये, मधी बांगलादेशमध्ये काय झालं, मधी श्रीलंकेत काय झालं. काही आपले भारतीय तिथं जाऊन राहत आहेत, स्थायिक झालेत. अरे त्यांना आणण्याच्या करता कायदा पाहिजे होता. तो कायदा केला कारण आपलीच भावंड आहेत. आणि यांनी सांगितलं ही कायदा केला, इथली सगळे अल्पसंख्याक गोळा करायचे आणि पाठवून द्यायचे. अरे एवढे आज 25-30 कोटी जनता आहे, अल्पसंख्याक. हे असं कधी होईल का? आणि काही काहींना खरं वाटलं ना. 2दा खासदार केलं, तिसऱ्यांदा राव आपटला ना आमचा गडी. हे असं नाही झालं पाहिजे ना. खोटं काय सांगता? खरं सांगा ना. चला स्टेजवर एका बाजूला मी, एका बाजूला त्यांचा माणूस.
मी माझं सांगेल त्याने त्याचं सांगावं, पण खोटं का बोलता? आज इथं अर्थसंकल्प सादर करत असताना मी 10वा अर्थसंकल्प तुम्हाला दिलाय, 10वा. माझ्या डोक्यात खूप दिवस होतं, मी पण शेतकरी आहे, माझ्याकडे 3ची 5ची 7.5ची 10ची 15च्या मोटारी आहेत इलेक्ट्रिकच्या, शेतीपंप. आणि मी 10 वर्ष ऊर्जा खातं सांभाळलं आणि मला ते दुखणं माहिती होतं. मी देवेंद्रजींना म्हटलं, देवेंद्रजी आपण ह्यावेळेस शेतकऱ्यांना वीज माफी करूया. मग आम्ही हिशोब काढला, मग 44 लाख शेतकऱ्यांना 3, 5, 7.5ची वीज माफी करायला किती पैसे लागत आहेत? 14,000 कोटी दरवर्षी. माझं बजेट किती? माझं म्हणजे माझ्या कुठं बापाचं आहे, महाराष्ट्राचं 6.5 लाख कोटी. मी म्हटलं चला त्याच्यात 2.25% बचत केली तरी 15,000 कोटी रुपये होतात. बचत तेवढी तर सहज करता येते. जसं घरातली भगिनी बचत केली की काटकसर केली की होऊन जातं, तशा पद्धतीनं मी बचत केली. आणि आज माझ्या 44 लाख शेतकऱ्यांची जात बघितली नाही, शेतकरी ही जात बघितली, तो कुठल्याही जातीचा असू द्यात. त्याचे काही तर मागच्या बाक्या एवढ्या होत्या 20,000, 15,000, 10,000. या बाग हे पट्ट्याचे सवाल आहे. अरे शाण्या, तू शहाणा निघाला. आम्ही बिल भरू दमलो आणि आमचं काहीच माफ झालं नाही, चालूच बिल माफ झालं आणि तुझं तर 1.25 लाख माफ झालं. अरे पट्या, सांगायचं तात्पर्य त्याचं खरं झालं, कारण आमचं कनेक्शन तोडलं असतं. बरं, आम्हाला फॉर्म भरताना कुठली बाकी आहे का बघावं लागतं, तेव्हा भरावंच लागतंय. ते ठीक आहे, हरकत नाही. पण माझ्या शेतकऱ्यांचे आम्ही वीज बिल माफ केली. नुसतं माफ नाही, झिरोचं बिल दिलंय. आली का नाही बिल झिरोचे? हात वर करा कोणाकोणाला आली. बघा बघा अजितराव, ह्या पद्धतीनं हे काम बोलतं, काम. नुसतं आमचा आवाज नाही चढत, आमचं काम बोलतं. एवढ्यावर नाही थांबलो. माझ्या माय माऊलींना मगाशी बोलत असताना शिवानी सांगत होती की दादा, मी माझ्या पण भागात खुरपणीला जाणारी महिला आहे, धुणं भांडी करणारी आहे, स्वयंपाक करणारी आहे, झाडू पोतना करणारी आहे, कचरा गोळा करणारी आहे, काचा गोळा करणारी आहे. अनेक प्रकारच्या महिला साधं काम करतात. अहो, दिवसभर काम केल्याशिवाय पाटी घेती, भाजीपाला विकती, संध्याकाळी चूल पेटवती, त्याच्यातनं पैसे आले. आणि हिच्याकरता कुणीच लक्ष देत नव्हतं. आम्ही पण लक्ष नाही दिलं, आमच्या पण चुका होत्या, पण लक्षात आल्यावर चूक सुधारली ना. आणि आज 2 कोटी जवळपास 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला. 2 कोटी 30 लाख. आज मी कुठं गेलो, मायमाऊली पैसे आले का? दादा आले, पैसे आले. आनंदाने सांगते, तिचा चेहरा हसरा दिसतो, तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, आणि तेच आम्हाला पाहिजे होतं. आणि शहाणे काय म्हणतात, अरे अरे राज्याचा कर्ज बाजारी केलं, कंगाल केलं. अरे कोणी सांगितलं कंगाल केलं? आज पगार वेळेला चाललेत. दिवाळीचा पगार झाला की नाही विचारा सगळ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना. व्यवस्थित नियोजन करायचं असतं, शिस्त पाहिजे आर्थिक. ती शिस्त आम्ही लावतोय. 45,000 कोटी रुपये माझ्या आया बहिणींना, माय माऊलींना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मिळणार आहेत वर्षभरात. तो पैसा माझ्या तासगावच्या बाजारात जाणार नाही, कवठे मंकाळच्या बाजारात जाणार नाही. तिकडं आटपाडी असेल, तिकडं सांगली असेल, मिरज असेल, सगळीकडे जाणार. हा पैसा फिरणार, हे अर्थचक्र फिरणार आणि ह्याच्यातून व्यवहार वाढणार, छोटी मोठी दुकानं चालणार. आता तिनं सांगताना उदाहरणं दिली. अहो, काही महिना म्हणल्या, दादा जुलै ऑगस्टचे पैसे 3,000 आले, मी त्याचं भाग थोडेसे राख्या बनवायला दोरा, मणी आणि काही घेऊन आले, आणि त्या 3,000 रुपयाचं कच्चा माल आणला आणि 15,000 रुपयाच्या राख्या बनवून विकल्या. अहो, महिला आहेत, कर्तृत्वान आहेत, संधी दिली पाहिजे. अशा कितीतरी उदाहरणं आहेत. आज महिला समाधानी आहेत, त्यांचे पैसे त्यांना. इतके दिवस बाजारात जाताना तिला काहीतरी पाहिजे होतं, पण ती घेऊ शकत नव्हती. नवरा म्हणायचा, ही कुठं तुला घ्यायला सांगितलं होतं, कसं काय खर्च केला, ह्याची बॉसगिरी चालूच. त्याच्यावर तिला काही करता यायचं नाही. आज तिचे पैसे तिच्या अकाउंटला जातात, मध्यस्थी नाही, भ्रष्टाचार नाही, डायरेक्ट तिच्या बँकेत. तिला पाहिजे तेव्हा ती काढेल, तिला पाहिजे तेव्हा ती खर्च करेल. साडी घेईल, चोळी घेईल, काय घ्यायचं ती घेईल, त्या पैशामध्ये बसणार. हे विरोधक म्हणाला, ही बोगस
स्कीम आहे. काय बोगस काय? ते म्हटले पैसेच येणार नाही अकाउंटला. पैसे आल्यावर म्हणले अरे पैसे आलेत लवकर काढून घ्या नाहीतर परत घेतील. त्यांच्या बापानी सांगितलं होतं का पैसे परत घेतात? आज माझ्या बहिणीने मला राखी बांधली. आपण राखी बांधल्यानंतर ओवाळणी टाकतो. ओवाळणी दिलेली भाऊ कधी परत घेतो का? काय येडी आहेत का काय कुणाला माहिती. नंतर आता पुन्हा दिवाळीचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले, अकाउंटला गेले, भाऊबीज देऊन टाकली. आज 7,500 योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक महिलेला मिळाली. तरी म्हणतात आम्ही आल्यावर योजना बंद करणार. अरे तुम्हाला कोण येऊन देणार? माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मायमौली त्यांना नवऱ्यांनी सांगितलं ना जाऊन आमकं बटन दाबायचं. वय म्हणतील बटन घड्याळाचं, बटन धनुष्यबाणाचं, बटन कमळाचंच दाबतील, कारण योजना पुढे 5 वर्ष चालू ठेवायची. माझ्या बांधवांनो तुमच्या साठी सांगतो हे वीज माफीचं बिल पुढेही झिरो आलं पाहिजे. तुम्ही जिथं घडी असेल तिथं घडी, तुमच्याकडे घडी आहे. जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ असेल तिथं कमळ. बटन दाबा, पुढं 5 वर्ष तुमचं वीज बिल माफ झिरो. कारण शेतकरी जगला पाहिजे. माझा बळीराजा जगला तर राज्य जगेल. बळीराजा मोडला, शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. अहो किती योजना आणल्यात आज, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केंद्राच्या आहेत, मुद्रा लोन आहे, खूप योजना आहेत. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आज हजारो रुपये, करोडो रुपये आपण त्याच्याकरता. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आणली. त्याच्यामध्ये आता MSP आम्ही वाढवतो ऊसाच्या करता. का तर दर वाढला पाहिजे. कांदा निर्यात बंदी केली होती ती उठवली. हे त्यांचं सरकार आलं तर करू शकतात का? नाही, कारण केंद्रात त्यांच्या विचाराचं सरकार नाही. केंद्रात कुणी त्यांचं ऐकणारच नाही. मग म्हणतील राव आमचं सरकार आलं पण वर आमचं ऐकतच नाही, आम्हाला कशाला उभं राहतोय? बस आमचं ऐकणार आहे म्हणून आम्ही उभं राहिलोय, म्हणून आम्ही फॉर्म भरलाय. तुम्हाला मी सांगतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज माझ्या माऊलींना प्रश्न विचारायचा आहे. लाडकी बहीण योजना चांगली आहे का वाईट आहे? चांगली आहे, त्यांनी हात वर करा. तेव्हा काय चांगली आहे, चांगली आहे. त्यांना सांगा जरा, त्या झाले शहाण्यांना. यामध्ये या योजनेतून त्यांना फायदा होतोय. ही योजना सुरू ठेवली पाहिजे असं मला SMS येत आहेत, व्हॉट्सअप येत आहेत, पत्र येत आहेत. भेटल्यानंतर सांगतायत माझ्या बहिणी, माझ्या मायमाऊली, दादा चालू ठेवा ह्या योजना. तर मग सांगा ही योजना बंद करणाऱ्यांचं स्वप्न पाहणाऱ्यांचं काय करायचं? असं लोक ज्यांना ह्या योजना बंद करायच्यात त्यांना तुम्ही मतदान करणार का? नाही. यामध्ये एकंदरीत ह्या सगळ्या योजना आपल्याला चालू ठेवायच्या म्हटलं तर तुमचे आशीर्वाद, तुमचं बहुमोल मत, तुमचा जो अधिकार आहे तो आम्हाला पाहिजे. ह्याचा सगळा परिणाम बाजारपेठेवर पण होणार आहे. आज अनेक गोष्टी मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो. ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे. मित्रांनो मला एक सांगावं, इथली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराची सहकार पणन विभागाकडनं चौकशी चालू आहे. अरे कसला कारभार करताय? त्याच्यामध्ये कृषी विभागानं 30 एकर जागेमध्ये गेल्या 10 वर्षापासून विस्तारित बेदाणा मार्केटचं काम रखडलंय का नाही? मग का रखडलं? 2.5 वर्ष सत्ता होती ना आमची, त्यावेळेस का नाही सांगितलं की हे काम रखडले? कामाचा पाठपुरावा करावा लागतो. बसून कामं होत नाहीत, भावनिक होऊन कामं होत नाहीत. कोण येऊन नाही ह्याची जरा उपाशी दिसतो ह्याच्याकडे 2-4 पोती टाका. कोण टाकणार आहे? मागितल्याशिवाय कळणार नाही. या कामामध्ये प्रचंड अशा प्रकारचा गोंधळ आहे. द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांची लूट केली जाते. हे सगळं बदलायचं असेल अशा तक्रारी माझ्याकडे आल्या. माझ्याकडे तो कागद आला. ही तक्रार खरी का खोटी तुम्हाला माहिती आहे. तासगाव तालुक्यामध्ये शैक्षणिक संस्था, तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग काही आहे का? बाकीचे राव एखादा नेता झाला मंत्रिमंडळामध्ये सिनियर नेता, लगेच तो संस्था काढतो, काय काय काढतो, मेडिकल कॉलेज काढतो, इंजिनिअरिंग कॉलेज काढतो, लॉ कॉलेज काढतो, BEd काढतो, DEd काढतो, सगळ्या संस्था काढतो राव. इथं संस्थाच नाही, त्याच्यातनं रोजगार मिळतो. टीचिंग नॉट टीचिंग स्टाफ. बारामतीमध्ये तुमचे पाहुणे रावळे असले तर विचारा,
मी 90ला आमदार 91ला झालो. नंतर मी विद्याप्रतिष्ठानचं विस्तारवाढीचं काम हातात घेतलं. 135 एकर MIDC मध्ये मी तिथं विद्यानगरी उभी केली. कधीतरी जाऊन बघा. आणि तेव्हा सगळं चित्र बदललं. बाजारपेठेवर परिणाम झाला. चित्रच आज पुणे विद्येचं माहेरघर आहे. तालुक्याच्या ठिकाणी विद्येचं माहेरघर बारामती केलं. अरे भाषणं होत नाही, त्याच्याकरता पाठपुरावा करावा लागतोय. हे काहीच इथं कोणी केलं नाही. मी तर आरआरला मागाशी मला खरं जायचं आहे. संजय काकांनी सांगितलं काय झालं. 2004 साल होतं आणि मला जरा तरुणांना संधी द्यायची आवड. आणि त्यावेळेस आपला नेता कोण करायचा ते ठरलं. त्याच्यात पदमसिंह पाटील, विजयदादा, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि RR पाटील 5 जण उभे राहिले. आणि ते म्हणले की आता असं करा, ह्यांना मतदान करा. मतदान केलं. त्याच्यामध्ये त्या 4 लोकांना इतकी मतं कमी पडली की ती म्हणली आता जाहीर करूच नका, ह्यालाच करून टाका. एवढी मतं मी RRला मिळवून दिली. एवढी मतं मला होता येत होतं. मीच मतं जर तुला मिळवून देतो तर तुझ्या जागी मी काय नाही होऊ शकत. परंतु मी म्हणलं नाही, गरीब कुटुंबातला आहे, ग्रामीण भागातला आहे, शिक्षण फार कष्टाने घेतलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं त्याला उपमुख्यमंत्री त्यावेळेस खरं तर मुख्यमंत्री झाला असता. साहेबांनी का सोडलं कोणाला माहिती. 71 आपल्या होत्या आणि 69 काँग्रेसच्या होत्या. ते 4 खाती जास्त घेतली, 4 मंत्री जास्त घेतलं आणि दिलं सोडून. खरं तेव्हा मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आजपर्यंत राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात राहिला असता. पण जाऊ दे, आता झालं गेलं, गंगेला मिळालं. पण त्यावेळेस मी केलं. त्याला राजीनामा द्यायला लावला. त्याने मला न सांगता तो अंजनीला निघून आला. ते बॉम्बस्फोट झाला तेव्हा. ते बडे छोटे बडे शहरों में छोटी छोटी काय बातें होते असं काहीतरी बोलला. आणि ते एकदम त्याला कुणी राजीनामा मागितला. गाडीत बसला आणि गडी अंजनीलाच आला, राजीनामा देऊन आला. अरे मी म्हणलं मला सांगायचं ना बाबा, आपण एकमेकाच्या बरोबर. आणि सांगितलं पण नाही. आणि नंतर 15-1 दिवस लोक भेटायला आली. 15-3 आठवडे, महिन्याने कुठं कोणी येते. मला म्हणलं राव दादा लय लोक स्वार्थी, ये कुणी येईना आता भेटायला. पहिले रीग लागायची. मी म्हणलं काळजी करू नको, मी आहे, तू काळजी करू नको. मी एक दिवस विनायक मेटे बिचारा तोही वारला, आबाई वारलेत. मी दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्याला हेलिकॉप्टर पाठवलं आणि विनायकला म्हणलं घेऊन ये. त्याला घेऊन आणलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रांताध्यक्ष केलं. त्याला म्हणलं काळजी करू नको. अरे मी प्रत्येक वेळेस त्याला आधार दिला, प्रत्येक वेळेस मदत केली. मला एका गोष्टीचं इतकं वाईट वाटलं, आता विषय निघाला म्हणून का सांगतो. मी इतकं मनापासून त्याला साथ दिली. तो मला म्हणला माझं गृह खातं काढून घेतलं, मला गृह खातं पाहिजे, गृह खातं अमुक पाहिजे, तमुक सगळं काही त्या ठिकाणी केलं. माझ्याबरोबर बीट लावली होती 2004ला. काँग्रेसपेक्षा आपल्या जागा जास्त येणार. म्हणलं चल स्कोडाची बेट, जर जागा जास्त आला तर तुला नवी कोरी स्कोडा मी देणार. सुपर, बरोबर आहे. आणि आल्यावर त्याने मला सांगितलं आपण शब्दाचे पक्के. लगेच सुपर स्कोडाच्या चाव्या नवी कोरी गाडी त्याच्या घरी पाठवली. नवी कोरी गाडी. उपकार केले नाही, पैज लावलेली होती, त्याने जिंकली. ह्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस आधार दिला. आणि ह्यांनी नंतरच्या काळामध्ये बिचाराला तो आजार झाला. आम्हाला त्यानं खोटं सांगितलं, गाल सुजला, गालफुगी झाली. परंतु नंतर डॉक्टरांनी सांगितलं काय काय झालं ते. मी त्याला, तुम्हाला आठवत आहे का, राजाराम बापू कारखान्याच्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये तंबाखू खाऊ नको इस्लामपूरला सांगितलं होतं. मी टीका केली होती त्याच्यावर. कशाला रे म्हणलं तंबाखू खात असतो, हे लोकांना कॅन्सर होतात. कारण साहेबांना पण तो गंभीर आजार झाला होता. म्हणलं गप्प बस राव, आपल्याला लय काम करायचं आहे पुढं. पण ते कुठलं गुपचूप, मी नसलो की गुपचूप चोळायचं, मी असलो की म्हणायचं कुठे दादा काही नाही काय. पण मी माझ्याकरता नव्हतो सांगत, मी त्याच्याकरता सांगत होतो. आणि हे सगळं दुर्दैवाने झालं, हे काढायचं काही गरज नव्हती. पण नंतर माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणले ह्याच्यावर 70,000 कोटीचा आरोप करूया. आणि सारखं 70,000 म्हणायचं. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावर आरोप झाला ना, त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची 1 मेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42,000 कोटीचा. आणि मला 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला. म्हणलं तिच्या आईला म्हणून 42,000 कोटी
आजपर्यंत इतक्या वर्षात तिथं खर्च झाले 70,000. नाही म्हणले, आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांना वाटतं राहिला असल बरं का, असल बरं का. झालं, माझी वाटच लागली आणि त्याच्यातनं ती एक फाईल तयार झाली आणि ती फाईल गृह खात्याकडे जाते. ह्यांनी त्या फाईलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली. केसाने गाळा कापायचे धंदे आहेत राव. आणि मला हेही माहीत नव्हतं. नंतर राष्ट्रपती राजवट आली, आपण पृथ्वीराज बाबाचा पाठिंबा घेतला काढून, सरकार गेलं, राष्ट्रपती राजवट. त्यावेळेसचे राज्यपाल म्हणले ही फाईलवर मी सही करणार नाही, निवडून आलेला मुख्यमंत्री करेल, लोकशाही आहे, मी असं काही कुणाला हे करणार नाही. निवडून आले आपले देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि देवेंद्रनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडं, मला घरी बोलवलं, म्हणले हो का ही सही मुख्यमंत्र्याच्या करता राहिली होती, तुमच्या आबानी तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली की नाही, आणि खरंच त्याची सही होती. मला इतकं वाईट वाटलं. ठीक आहे म्हणलं, आपला जेव्हा भावाचा सहकारी, पण काय आपलं काहीतरी चुकलं असेल म्हणून आपल्याला कामाला लावून बाबा त्या ठिकाणी हे केलं. हे असं नाही झालं पाहिजे. आम्ही शब्दाचे पक्के, जे बोलतो ते करतो. आज मला सांगायचं आहे, मी आज पण तासगावमध्ये फिरलो, काय रस्त्याची अवस्था, काय इथली परिस्थिती, काय खरं तर अक्षरशः अशी आर्थिक सुबत्ता ओसंडून व्हायला पाहिजे होती. काही नाही, ते मी तुम्हाला करून देईन. मी आपल्याला सांगतो, या सगळ्यांच्या देखत सांगतो, तुम्ही संजय काकाला उद्याच्या 20 तारखेला घड्याळ्याच्या चित्राचं शेजारचं बटन दाबा. अजितराव तुम्ही कवठे महांकाळमधनं लीड द्या, तासगावकरांनो तुम्ही लीड द्या. पुढं महायुतीचंच सरकार येणार आहे, इथं मंत्रिपद द्यायची जबाबदारी माझी. त्या पद्धतीनं तुम्ही काम करा. अजिबात कुणावर वेडेवाकडे आरोप करू नका. अजिबात आपली जी अरे थांब रे, मत नाही करणार. आपली जी काही संस्कृती आहेत, मराठी संस्कृती, वडीलधाऱ्यांचा आदर करायची, ती ठेवा. जरी समोरच्यांनी वेडीवाकडी भाषणं केली, काय करू द्या, काय नुसते भाषणावरच ती जातात. भाषणाने पोट भरणार नाही, कामाने पोट भरेल, विकासाने पोट भरेल. ह्या ज्या योजना आणल्यात ना महायुती सरकारने, त्यांनी तुमचं भलं होणार आहे. माझ्या मुलामुलींच्या करता देखील, युवा पिढीच्या करता आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्याच्या करता कार्यक्रम आणलेला आहे. खूप काही. तुमच्या इथं दुधाचा धंदा आहे, माझ्याकडनं 28 रुपये दुधाचा दर झाला, सप्टेंबरपर्यंत 5 रुपये लिटरला वाढून दिले. 1 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातल्या माझ्या गाईचं दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला 7 रुपये अनुदान वाढवलं. 7 रुपये, आता 28 आणि 7 35. अरे शेतकऱ्यांचं ते सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. आम्ही तिथं बसलोय, काही चुकलं तर सांगा, अजित पवार इथं चुकतोय, आम्ही दुरुस्त करू, चुकणाऱ्यावर ॲक्शन घेऊ. पण ह्या सगळ्या दुधाच्या योजना, आपल्या लाडक्या बहिणीची योजना, 3 गॅस सिलेंडर फ्रीच्या योजना, त्याचेही पैसे पाठवलेत उज्ज्वलामध्ये. ह्या सगळ्या योजना, आणि हे म्हणतात ना हे बंद होणार नाही, हे सांगतात स्टे दिलाय, स्टे दिलेला नाही. त्यांना भीती वाटती की लाडकी बहीण योजनेमुळं आपलं काही सरकार येणार नाही, आपल्याला घरी बसावं लागेल, म्हणून तुमची दिशाभूल करतायत. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, ह्या योजना पुढं चालू राहतील, त्याच्याबद्दल काळजी करू नका. त्याबद्दल आम्ही नीटपणे नियोजन आर्थिकचं करू. केंद्र सरकार आपलं आहे, केंद्राकडनं जे काही आपल्याला हक्काने आणायचं ते आणू. पण हे करायचं असेल, हे सगळं चालू ठेवायचं असेल, तर उद्याच्या 20 तारखेला तासगाव कवठा महांकाळमध्ये घड्याळाचं बटन दाबा. आजूबाजूच्या वेगवेगळ्या तालुक्यात जिथं धनुष्यबाण असेल, जिथं कमळ असेल, तिथं ते बटन दाबा. तुम्हाला पुन्हा विकासाच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राचाही सर्वांगीण विकास करू. आज देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य गुंतवणुकीमध्ये. खोटं सांगतात की गुजरातला पाठवलं, आज गुजरात देखील आपल्या मागे आहे, पण दिशाभूल करतात, भावनेचा मुद्दा काढतात. आज FDI मध्ये गुंतवणूक देशात कुठल्या राज्यात आहे, ती महाराष्ट्रात आहे. हे देखील आपण पहा. आपण कुठं कमी पडणार नाही. आमच्यात पण प्रशासन चालवण्याची धमक आणि ताकद आहे. पुढेही तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ, जातीय सलोखा करू,
शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कुठं सोडणार नाही. पण त्याकरता आम्ही पुन्हा सरकारमध्ये आलं पाहिजे. त्याकरता तुम्हाला संजय काकाच्या घड्याळाच्या क्षेत्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम हे करावं लागेल. सगळे आपले मित्रपक्षाला बरोबर घ्यावं लागेल. त्यांच्यात कुठंही अंतर पडणार नाही ही खबरदारी घ्यावी लागेल. आज भारतीय ब्लू लंथर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती करण्याबाबत आमचे डॉक्टर नितीन गोंधळे धनंजय खांडेकरनी पत्र दिलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद, त्यांचे आभार. आपण इतका वेळ थांबला, माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. पण गाफील राहू नका, भावनिक होऊ नका. संजय काका आणि गाड्याळ एवढंच लक्षात ठेवा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.